नमस्कार नाशिक. आम्ही आज एका कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीने मोर्चा काढलेला आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर 6 तारखेला आम्हाला 17 जणांना डिटेन केलेलं, त्यात मी एक होते. त्यात काही लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला तिथून आम्हाला बाहेर काढण्यात, पण नेमकं तरी सगळं करून ते झाड त्यांनी कापलेत. पण आपण स्टे आणला. त्यानंतर यांना कळवण्यात आलेलं की आपण 7 दिवसांनी, दॅट इज 21 तारखेला जो पण ड्यू स्पॅन असेल ते कन्सिडर करून आपण वर्किंग डे धरून की यांना आपण ऑफ ड्युटी नाही बोलवायला पाहिजे, म्हणून आपण वर्किंग डेमध्ये यांना सांगितलेलं की आपण मोर्चा घेऊन येतोय, आम्हाला तुमची भेट हवी आहे, आम्हाला निवेदन द्यायचं आहे. आम्ही वेळेवर पोचलो, यांच्या ऑफिस आवर्समध्ये पोचलो, असं पण नाही की लंच ब्रेकमध्ये पोचलो आहोत, तरी आम्हाला भेटले नाही. म्हणतायत की शिक्षण मंत्री आले होते, मग त्यांच्यासोबत भेटीसाठी आम्ही बिझी आहोत. तर आम्हाला हे कळत नाही की बरोबर आमचेच जेव्हा काहीतरी ऑर्गनायझेशन्स येतात किंवा इव्हेंट्स असतात किंवा जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हाच तुमचे अपॉइंटमेंट्स कसं काय निघून जातात, डिस्पाईट द व्हेरी फॅक्ट की तुम्हाला आम्ही पहिलेच सांगितलेलं आहे. आमचं निवेदन ते बोलले की PNना द्या. तर आमचा क्वेश्चन असा आहे का जर आम्हाला PNनाच भेटायचं असलं असतं तर आम्ही तुमच्याकडे निवेदन का घेऊन आलो असतो. मग आमचं निवेदन व्हॅल्यू नाही ठेवत किंवा आमचा वेळ व्हॅल्यू नाही ठेवत असं आहे, ही लोकशाही आहे का, ही कोणती पद्धत आहे हे आम्हाला प्लीज कळवा. कारण जेव्हा तुम्ही झाडं तोडायचे निवेदन आले होते ते ऑफिशियली पब्लिश झाले, ते पब्लिकली अप्लाय केलेले होते. आता जेव्हा आम्ही एक निवेदन तुम्हाला घेऊन येतो, एक रिक्वेस्ट घेऊन येतोय, तुम्हाला आमच्याशी बोलायला पण वेळ नाही आहे. तर इज दिस डेमोक्रेसी जिथे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल राईट्ससुद्धा आम्हाला एक्सरसाइज करू देत नाही आहे. तर आमच्या या प्रश्नांचं आम्हाला उत्तर हवं आहे. बाकीचं हे सगळे सिटिझन्स तेवढे समजूत आहेत की हे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनल राईट्सच्या अगेन्स्ट जाऊन काहीच करणार नाही आहे. धन्यवाद. नाशिक महानगरपालिकेमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड अनेक दिवसांपासून चालू आहे. यांनी नोटिसा काढल्या, त्याच्यावरती जनसुनवाई झाल्यानंतर जॉईंट सर्वेमध्ये यांनी आम्हाला सांगितलं नाशिककरांना की आम्ही फायकसला हात लावणार नाही, वृक्ष वडाला आणि पिंपळाला आम्ही हात लावणार नाही. परंतु 3 दिवसाचे सलग सुट्ट्या बघून यांनी प्रॉपर गुड फ्रायडे, शनिवार, रविवार बघून वडाचे झाड जे आहेत ते गंगापूर रोडला आहेत, दिंडोरी रोडला, मसरूळला आहे, टाकळीला आहेत, हे सगळे वडाचे, चिंचाचे, पिंपळाचे, कडुनिंबाचे झाडं तोडण्याला सुरुवात केली. आणि हे पूर्णपणे बेकायदेशीर असताना नाशिककर तिथे उभे राहिले, झाडांना चिटकून झाडांच्या वरती आम्ही उभे होतो की बाबा तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करताय, तुम्ही एक करू नका, बेकायदेशीरपणे तुम्ही नाशिकची जी ओळख आहे ती पुसू नका. परंतु आम्हाला डिटेन करण्यात आलं. पोलीस प्रोटेक्शनमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाशिकमध्ये झालेला आहे आणि त्याच्या विरोधात जेव्हा आम्ही उभं राहिलो तेव्हा 17 लोक आम्ही तिथे डिटेन झालो होतो. त्याच्यानंतर अजून यांनी जोरात वृक्षतोड सुरू केली आणि मला वाटतं 6 किंवा 7 एप्रिलला NGTने स्टे याच्यावरती आणला. आम्ही NGTमध्ये गेल्यानंतर NGTने म्हटलं की बाबा हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. 28 एप्रिलपर्यंत पुढच्या सुनवाईपर्यंत याच्यावरती स्टे आणला गेला. परंतु स्टे येईपर्यंत 4-5 दिवसात यांनी 1200-1300 मोठे वृक्ष, 100, 200, 300, 400 वर्षाचे झाडं यांनी कापून टाकले. याच्या विरोधात आम्ही मोठा मोर्चा पीपल्स ट्री मूव्हमेंटच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित केला. त्याच्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली. 5000पेक्षा जास्त स्वाक्षऱ्या आम्ही मागच्या 3-4 दिवसांपूर्वीच 5000पेक्षा जास्त सह्या झाल्या होत्या. आत्तापर्यंत अजून त्या वाढल्या असतील, अजून मोजलेले नाही. आम्ही कायदेशीररित्या मागच्या 10 दिवसांपूर्वी, 7 दिवसांपूर्वी आम्ही लेटर दिलं होतं की आम्ही मोर्चा काढणार आहोत, आम्ही या वेळेत इथून इथपर्यंत मोर्चा काढणार आहोत. नाशिक महानगरपालिकेला आम्हाला महापौरला भेटायचं आहे आम्ही सगळं सांगितल्यानंतर सुद्धा इथे जेव्हा आम्ही मोर्चा काढला, इथे जेव्हा डेलिगेशन आतमध्ये गेला तेव्हा कळलं की महापौर इथे नाही आहेत. महापौर नाही तर म्हटलं उपमहापौरांना तरी भेटूयात, परंतु उपमहापौरांनी आम्हाला अर्धा-पाऊण तास तिथे सगळं सांगून सुद्धा त्यांनी थांबवलं. म्हणजे महानगरपालिका कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करते, कायदा फॉलो करत नाही म्हणून नागरिक रस्त्यावरती उतरतात, तर त्यांना बेकायदेशीर डिटेन करण्यात येतं. त्याच्यानंतर लोकशाही मार्गाने जेव्हा सगळं रूल फॉलो करून जेव्हा आम्ही संविधानिक पद्धतीने मोर्चा काढतो तेव्हा देखील उपमहापौर आम्हाला भेटायला येत नाही. पाऊण तास आम्हाला इथे थांबवतो. इतका मोठा जनसमुदाय बाहेर त्यांच्यासाठी वाट बघत असताना, इतकं सगळे लोक रस्त्यावरती असताना सुद्धा ते एवढा वेळ थांबवता. इतकं बेकायदेशीर सगळं जर महानगरपालिका करत असेल तर नाशिककरांनी कायदा का फॉलो करावा याचं उत्तर मला महानगरपालिकेकडून, विशेषतः महापौर आणि सत्ताधारी उपमहापौर यांच्याकडून पाहिजे आहे. आता ही परिस्थिती आहे की आम्ही निवेदन, तिथे उपमहापौर नसल्यामुळे आम्ही त्यांच्या PAला निवेदन दिलं आणि हे पण एक प्रकारचा निषेधच होता की यांना वृक्षतोडीवरती, पर्यावरणाविषयी आणि नागरिकांच्या प्रश्नांवरती हे सिरियस नाही आहेत, हे याच्यातून क्लिअर झालेलं आहे.
नाशिककर अजूनही सज्ज आहे. आम्हाला हे माहिती आहे की ही लढाई आहे ही मोठी असणार आहे, कारण आमच्या समोर फक्त नाशिक महानगरपालिका नाही आहे, तर नाशिक महानगरपालिकेला चालवणारे मूठभर 3-4 अतिश्रीमंत बिल्डर आहेत, ज्यांच्या हितासाठी हे सगळं नाशिकमध्ये चालू आहे, ज्यांच्या हितासाठी रस्ते मोठे होत आहेत, ज्यांच्या हितासाठी तपोवन जे आहे ते विकलं जातं आहे, ज्यांच्या हितासाठी कॉन्ट्रॅक्ट मोठे दिले जात आहे आणि कुंभमेळ्याचा येणारा पैसा जो आहे त्याच्यावरती डल्ला मारला जातो आहे. या मोठे बिल्डरांसमोर आमची लढाई आहे, परंतु आम्ही ही लढाई लढणार आहोत. नाशिककर सज्ज झालेले आहेत आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत 100 आम्ही सांगतोय की परत जर वृक्षतोड सुरू केली तर प्रत्येक वृक्षाला किमान 100 जेनझी मुलं, जेनझी तरुण तिथे एका वृक्षाला चिटकतील आणि कितीही डिटेन केले तरी आमच्याकडे दुसरी 100ची बॅच रेडी राहील, याची नोंद सरकारने घ्यावी. आणि जोपर्यंत वृक्षतोड थांबणार नाही, जोपर्यंत नाशिकची जी ओळख आहे ग्रीन सिटी, गुड क्लायमेट सिटी वगैरे जे काही ओळख आहे ते वाचवण्यासाठी आम्ही लढत राहू आणि संघर्ष करत राहू. धन्यवाद. एक लहान मुलगा आहे आदिनारायण पवार, त्यांनी महानगरपालिकेला एक पत्र लिहिलं आहे छोटंसं, ते वाचून घेतो आधी. डिअर NMC, प्लीज डोंट कट ट्रीज, वी नीड ट्रीज टू ब्रीथ. You have cut 100-year-old trees of Anandvalli, Gangapur Road. Because of trees, you and all Nasik citizens are able to breathe. One day, you, NMC and Nasik citizens will not be able to breathe. That is why, please don't cut trees. ते त्या अगदी लहान मुलांनी ते लिहिलेलं आहे. आणि आता तलानी आणि त्याच्या सगळ्या टीमनी हा एक अतिशय सुंदर मोर्चा या निमित्ताने आजच्या दिवशी हा ठेवला. त्या सर्वच तरुण विद्यार्थी, मला खरा आनंद हाच आहे की खूप तरुण आणि विद्यार्थी याच्यामध्ये आलेले आहेत, कारण हे तुमचं नाशिक आहे, हे गाव तुमचं आहे, हे शहर तुमचं आहे, हा परिसर तुमचा आहे, येणारं भविष्य तुमचं आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी अवेअर होणं, जागरूक येणं आणि त्यासाठी आग्रह धरणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे तुम्ही करताय याचा खरोखर मनापासून खूप आनंद आहे. हेच एक्झॅक्टली व्हायला हवं होतं. आणि आता तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याच जणांना इथं केळं वाटली, आपण साल सोलून काढलं त्याच्यामुळे त्या केळीवाल्याला आता चांगलं कळलं असेल की नाशिकमध्ये जाऊन झाडखाऊपणा केला तर त्याचा काय परिणाम होतो. अख्ख्या भारताचं 12वं इथं घातलं जातं नाशिकमध्ये. त्यामुळे यांचंही राजकीय 12वं इथंच घातलं जाईल आणि ते जेवण आपणच जेवू त्यावेळेला. पण हा जो सगळा प्रकार अत्यंत उन्मत्तपणाने चालू आहे, पहिल्यांदा तो तपोवनात करायचा प्रकार केला, तो हाणून पाडलं तर शहरभर झाडं कापत हे सुटले. आणि याचा म्हणजे कुठलाही शासनाचा आदेश, न्यायालयाचा आदेश, ग्रीन ट्रिब्युनलचा आदेश कशाचंही पालन न करता ही जी वृक्षतोड केली, हे सर्व खून केलेले आहेत. कारण की परवानगी नसताना कापलेलं वृक्ष हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे इतके सर्व मनुष्यवधाचे गुन्हे या सर्व खुन्यांवरती दाखल झाले पाहिजेत. आणि ते दाखल होईपर्यंत आता आपल्याला एक आयडिया कळलेली आहे की आपण कर्नाटकातून 0 FIR करू शकतो महाराष्ट्रातल्या या गुन्ह्यांबद्दल. त्यामुळे याचाही संपूर्ण प्रयत्न करू. आणि मी आधीही म्हटलं होतं, यांना उद्देशूनच अगदी पोलीस कमिशनर पासून महापालिका आयुक्त, महापालिकेचे महापौर, उपमहापौर, जे कोण नगरसेवक निवडून आलेले ते, या सर्वांना विनंती आहे की कापलेल्या झाडाचं लाकूड जपून ठेवा. तुमच्या मुलाबाळांचे पैसे वाचतील. त्यांना जेव्हा केव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या मराल तेव्हा तुमच्या चिता रचण्यासाठी हेच लाकूड वापरू आणि त्याची सोय करण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे. हे ज्या पद्धतीने उन्मत्तपणा करतायत तो उन्मत्तपणा आणि ती मगरुरी नाशिककर कधीही सहन करणार नाहीत. हे 100% आहे. वारेमाप भ्रष्टाचार करायचा आहे. अगदी छोट्या, तुम्हाला माहिती असेल नाशिक ते त्र्यंबकेश्वर 20 किलोमीटरचा रस्ता 348 कोटी रुपयात कॉन्क्रीट करणार आहेत. 1 किलोमीटरला 17 कोटी रुपये. हे काय चांदीचा पत्रा लावणार आहेत का रस्त्याला? 17 कोटी रुपये 1 किलोमीटरला. दर्शनपथ 1400 मीटर लांबीचा दर्शनपथ आहे, 1.5 किलोमीटर पण नाही. 1100 कोटी रुपये खर्च करणार 1.5 किलोमीटर सुद्धा लांबी नसलेल्या ठिकाणी. याचा अर्थ काय? आणि तिथे ऑलरेडी 2022 साली असलेलं शासकीय रुग्णालय वाटेत येतं म्हणून तोडून टाकलंय, पाडून टाकलेलं आहे त्र्यंबकेश्वरला.
म्हणजे त्या परिसरातल्या आदिवासी भगिनी ज्या तिथं आत्तापर्यंत उपचाराला जात होत्या त्या आता कुठे जाणार हे माहीत नाही, कारण की कुठलंही रुग्णालय नवीन बांधलेलं नाही. हे आहे हे तोडून टाकलं. 8,000 जणांना बसता येईल असं एअर कंडिशन वेटिंग रूम करणार आहे, म्हणजे 8 कालिदास कला मंदिर. माझं साधं म्हणणं आहे, कुंभमेळा सुरू होणार आहे 31 ऑक्टोबरला. नोव्हेंबर महिन्यात परभणी आहे, नोव्हेंबर महिन्यात अदरवाईज सुद्धा 2 स्वेटर घालून त्र्यंबकेश्वरला जावं लागतं. तिथं तुम्ही एअर कंडिशन वेटिंग रूम बनवणार आणि नंतर त्याचा 12 वर्ष काय उपयोग? काही उपयोग नाही. आपल्या नाशिककरांचे हक्काचे पैसे असे वारेमाप उधळले जाणार आहेत. 600 कोटी रुपयाचं कर्ज काढलंय या महानगरपालिकावाल्यांनी 12% व्याजाने. कुंभमेळ्याच्या वेळेला नाशिक शहर बंद केलं जातं, कर्फ्यू असतो, नागरिकांनी घराबाहेर पडायचं नाही, ऑफिसमध्ये जायचं नाही, दुकानं उघडायची नाहीत, हॉटेल उघडायचं नाही. म्हणजे माझ्या शहराच्या अर्थव्यवस्थेत एक छदाम पण भर पडणार नाही. 600 कोटीचं कर्ज मात्र आपण फेडायचं. आणि कर्ज कशासाठी घेणार? हे असल्या गोष्टींसाठी. काहीही कारण नसताना नाशिक खणून ठेवलंय सगळीकडे. आणि आता त्याच्यामध्ये ही जी सगळी कॉन्क्रीटची लॉबी आहे, ठेकेदारांची लॉबी आहे, ही राजकारण्यांची जी लॉबी आहे, याला सोयीचं व्हावं म्हणून झाडं तोडायची. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाशिकमधली झाडं तोडू दिल्या जाणार नाहीत. याच्याबद्दलचा मनुष्यवधाचे गुन्हे या सर्वांवर महानगरपालिका आयुक्तांपासून महापौरांपासून ते जे फालतूपणा काहीतरी बडबड करून सांगतात, डाव्यांनी असं केलंय, डाव्यांनी असं केलंय. अरे म्हणजे उजवे एवढे नका ना चुका करू. तुम्ही इतकी पापं करताय म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतंय. हे पापं करणं पहिल्यांदा बंद करा. नाशिकला ज्या बेसिक गरजा असणार आहेत कुंभमेळ्यामध्ये, म्हणजे 6 कोटी लोक येतील असं हे सांगतायत. मागच्या कुंभमेळ्याला 45 लाख लोक आले होते. सॅनिटेशनची व्यवस्था चांगली नाही म्हणून रस्ती घाण होती. फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी रस्ते धुवायला लागले होते. हे धुतलेल्या रस्त्यांवरची घाण त्याच गोदावरीमध्ये जाऊन मिसळली होती, ज्याच्यामध्ये यांनी पापं धुतली होती. आणि त्याचा परिणाम नाशिकच्या आरोग्यावरती झाला. 1 लाख नाशिककरांना डोळे आले होते. आता हे सांगतायत 6 कोटी लोक येणार. हे 6 कोटी लोक 24 कोटी वेळेला शौच करतील. ते कुठे वाहून जाईल याची काहीही व्यवस्था नाही. या 28-30 हजार कोटी रुपयाच्या प्लॅनमध्ये 50 लाखाचा सुद्धा DPR नाहीये. 50 लाखाचं टेंडर काढायचं असेल तर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट कंपल्सरी आहे. यांनी माहितीच्या अधिकारात लिहून दिलंय उत्तर की DPR नाही. इतका वारेमाप बेछूट भ्रष्टाचार नाशिकमध्ये यांना करायचा आहे, तो होऊ द्यायचा का हा आपल्यावर आहे. आणि असं इथं येऊन कोणीतरी दादागिरी करत असेल बाहेरचा, एक अत्यंत बेकायदेशीर पद आहे कुंभमेळा मंत्री नावाचं. याला संविधानामध्ये कुठलीही मान्यता नाही. कुंभ म्हणजे रिकामा माठ. त्या रिकाम्या माठांचा जो मेळा भरणार त्याचा हा मंत्री, हा आणखीन रिकामा मोठा माठ. रिकामा. आणि हा ठरवणार 30 हजार कोटी रुपये कसे खर्च करायचे, तुमच्या माझ्या करातले, तुमच्या माझ्या टॅक्स मधले. हे होऊ देऊ नका. नाशिक उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत. आणि हा सगळा राग या शहरावरती जो काढला जातोय त्याला काहीही कारण नसताना कुठली देवांची धर्माची रंग दिले जात आहेत. हे होऊ द्यायचं नाही. नाशिकचं वातावरण, नाशिकमधली धार्मिक सौहार्दता कोणत्याही परिस्थितीत तिला धक्का लागता कामा नये. हे आपलं गाव आहे, आपण जपायचंय. या गावातल्या प्रत्येक माणसाला आपण जपायचंय आणि तसंच झाडांनाही आपण जपायचंय. त्याच्यामुळे हा जर निसर्ग टिकला तर आपण टिकणार आहोत. माझ्या लहानपणापासून मी अनेक कुंभमेळे पाहिले. कालिदास कला मंदिरच्या परिसरामध्ये धुकं असायचं पूर्णपणाने. पूर्ण धुक्यामध्ये तो परिसर असायचा कालिदास कला मंदिरचा. इथं आता नाशिक शहरात धुकंच पाहायला मिळत नाही. हे पूर्णतः नाशिकचं पर्यावरण नष्ट करायला निघालेले आहेत. आपण हे होऊ द्यायचं नाही. 120 कोटी रुपये काहीतरी गोदावरीमध्ये घालून कॉन्क्रिटीकरण करणार, म्हणजे सर्व निसर्गाच्या नियमांच्या विरोधात पूर्णपणे हे प्रशासन काम करत आहे. आणि यांना माणसांची किंमत नाही, झाडांची किंमत नाही. हे आता डुकरं सांभाळा म्हणून सांगतात. याच्यावरून आपण ओळखून घेतलं पाहिजे की शासनाची कॅबिनेट मीटिंग होते कशासाठी, तर डुकरं सांभाळायची म्हणून. अरे माणसं जपा. या शहरातली, या राज्यातली झाडं जपा, या राज्यातले शेतकरी जपा. हे काय करणं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपण जागं राहणं सतत. लोकशाही टिकायची असेल तर नागरिक किती सजग आहेत आणि किती सतर्क आहेत यावरती त्या लोकशाहीचं आयुष्य आहे.
आणि म्हणून आपण सर्वजण हे करू. तलासारखे अनेक तरुण या निमित्ताने पुढे येत आहेत. हेच यापुढे नाशिकचं नेतृत्व करतील. तुम्ही सगळ्या जणांनी ते करावं. यासाठी म्हणून जे काही लागणार असेल सहकार्य, ते सहकार्य करायला, त्यासाठी लागणार असेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. आमची पिढी तयार आहे. पण याचा लाभ तुमच्या पिढीला मिळालाच पाहिजे. अशीच एकजूट कायम ठेवा. नाशिकमध्ये नुकताच कुंभमेळा येतोय. त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक मनपा जागोजागीचे मोठे मोठे झाडं आहेत, जे 200 वर्षापूर्वीचे जे जुनं झाडं आहेत, ते झाडांची कत्तल चालू आहे, झाडतोडी चालू आहे. तर याचा आम्ही नाशिककर म्हणून पर्यावरणवादी प्रेमी म्हणून आम्ही निषेध करतो. आणि मनपा प्रशासन बोलत आहेत की त्या झाडांमुळे नागरिकांचा ॲक्सिडेंट होतोय, नागरिक मरत आहेत. पण मग रस्त्यावर जे खड्डे आहेत तर त्याच्याने नव्हते मरत का तुमचे नाशिककर? तर याचा पण सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे आणि झाडं जी तोड तुम्ही केली आहे त्याची भरपाई भरून द्यावी आणि जी झाडांची कत्तल करण्यात चालू आहे ती थांबवावी. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे झाडं कापण्याला. झाडं तोडू नका, झाडं जगवा. झाडं रस्त्याच्या मध्ये येतात आणि त्याच्यामुळे अपघात होतात असं यांचं म्हणणं आहे. झाडं तोडीसाठी हे झाडं मध्ये येतात तर त्याच्यावर तुम्ही काय नियम केले? तुम्ही त्याच्यावर रेडियमच्या पट्ट्या लावल्या नाही, त्याच्या भोवती वाहतूक बेड बनवलं नाही, त्याच्या आधी गतिरोधक बनवले नाही, त्याच्या आधी सूचना फलक लावला, मग कसे काय अपघात थांबतील? पर्वाचीच गोष्ट आहे, नाशिकमध्येच खड्ड्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला. महापौरबाई पॉडकास्टवर म्हणत होत्या की झाडांमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला नजरेस नजर द्यायला मला लाज वाटते. मग खड्ड्यांमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या कुटुंबाला तुम्ही काय जाऊन सांगतात? तुमच्याच शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमात 40 लोक उष्माघाताने मृत्युमुखी पडले होते. तेव्हा तुम्हाला झाडांची काळजी वाटली नाही? तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की या 40 लोकांच्या कुटुंबाला जाऊन सांगावं की आम्ही झाडं लावू की इथून पुढे उष्माघाताने मृत्यू झाले नाही पाहिजे? नमस्कार, मी निलेश सूर्यवंशी. नाशिकमध्ये जी बेकायदेशीर वृक्षतोड चाललेली आहे ती सरळ आपल्या लक्षात येते की महानगरपालिकेला जी नेमून दिलेली कामं असतात, स्वच्छतेची कामं असतील, शाळा शिक्षणाची कामं असतील, ती कामं वर्षानुवर्ष होत नाहीत. पण घाईघाईत हे जे काही आता यांनी कामं हातात घेतलेली आहे आणि त्यात सगळ्यात आधी वृक्षतोड रस्त्याच्या कडेला असलेली सगळी झाडं कापायची. फक्त रस्त्याच्या कडेलाच आतली नाही तर मग आपल्या तपोवनातली असतील, ही झाडं कापून त्याच्या मागे त्यांचे जे काही आर्थिक उद्देश आहेत, जे काही आर्थिक गणित आहेत, ती सगळ्यांना सरळ कळत आहेत. तर मला महानगरपालिकेला आणि आपल्या महापौरांना हीच एक विनंती आहे की तुम्ही ही जी काही वर्षानुवर्षापासून जी रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली आहेत त्याची कारणं अशी होती की रस्त्यावरनं होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी व्हावं. आणि आज आपण झाडं कापून कॉन्क्रीटची रस्ते तयार करतो आहे आणि त्यामुळे ती जी काही उष्णता वाढते ती आपल्या लक्षात येते. मी मूळचा नाशिकचा आहे आणि नाशिकमध्ये एवढी उष्णता कधीच नव्हती जी आता जाणवायला लागली आहे. तर आता आपण भविष्याचा विचार केला पाहिजे. आहे ती झाडं राखून नवीन झाडं लावली पाहिजे की आहे ती झाडं कापली पाहिजे, हा एकदा महानगरपालिकेने आणि महापौरांनी विचार करावा आणि कृपया ही वृक्षतोड थांबवावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. चांगला दिसतोय ना मी? नाही, कसं आहे, माझं नाशिक छान दिसो ना दिसो, मी चांगलं दिसलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर मुळात आता नाशिकमध्ये ही जी वृक्षतोड चालू आहे तर मी कोणत्या पक्षाचा वगैरे नाही आहे किंवा कोणत्या पक्षाकडनं किंवा तला जो पक्षासाठी काम करतो मी त्याच्याकडनं आलेलोच नाही आहे. मी पोस्टर बघितलं आणि आलो. आणि इथे आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ज्या नेत्यांना, ज्या नगरसेवकांना मी निवडून दिलं, जे 125 नगरसेवक नगरपालिकेवर आहेत त्यातलं एकही वृक्षतोडीच्या असमर्थनार्थ उभा नाही आहे. वृक्षतोड करा कदाचित असं त्यांचं म्हणणं असावं. तर माझं त्या 125 नगरसेवकांना कृपया विनंती आहे, जर तुम्ही खरंच नाशिकचे असाल आणि नाशिक तुमचं असेल तर प्लीज ही वृक्षतोड थांबवा. कारण मूळ मुद्दा असा आहे की तापमान, जे माझ्या आधी भरपूर लोकांनी सांगितलं आहे, जे माझ्या नंतरही खूप लोक सांगणार आहेत,
आणि कदाचित आपल्या ज्या महापौर आहेत, उपमहापौर आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये कदाचित AC असतील. मी तेवढं श्रीमंत नाही आहे की माझ्या घरात मी AC लावू शकेल, माझ्या घरात एअर प्युरिफायर लावू शकेल. माझ्या घराच्या आजूबाजूला झाडं आहेत आणि माझ्या नाशिकमध्ये झाडं आहेत, ती तुम्ही तोडू नका. तुम्ही तोडाल तर मी त्या झाडाबरोबर मी सुद्धा असेल, मग तुम्हाला मलाही तोडावं लागेल, मलाही कापावं लागेल. तर तुम्ही ठरवा, मला कापायचं, झाडाला कापायचं, नाशिकला कापायचं, तर आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यावर हल्ला करायचा. तर तुम्ही बघा आणि प्लीज ठरवा. माझी खूप कळकळीची विनंती आहे, तुम्ही नका झाडं तोडू, किमान झाडं तोडू नका. नाशिकमध्ये हरित कुंभमेळा होतोय. हरित कुंभमेळा याचा अर्थ झाडं. हरित म्हणजे हरियाली, आणि इथे जर हिरवा कलर देऊन किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी जर हरित होणार असेल तर तो कसला कुंभमेळा? आत्तापर्यंत जे झाडं होते, जे 100 वर्ष 200 वर्ष जुनी झाडं आहेत, याच्या आधी कुंभमेळा झाला नाही का? सगळ्यात पहिला मुद्दा तर हाच आहे की हायकोर्टाने ह्याच्या 2006 जे सांगितलं होतं की फायकसची झाडांना हात नाही लावायचा, तरी पण एक तर फायकसची झाडं तोडली गेली आणि त्यात सुद्धा 50 वर्षाहून जास्त जुन्या झाडांना त्यांनी डिक्लेअर केलं होतं की ते हेरिटेज ट्रीज आहेत. आणि हेरिटेज ट्रीला तर मुळीच हात लावायचा नाही आहे असं सांगतानाही हा जर कायद्याचा उल्लंघन यांनी केला आहे तर आम्ही कोणाकडे पाहावं? दुसरा मुद्दा की दिल्लीचे रोड वायडनिंग झाले आहेत ना, पण दिल्लीमध्ये काय अवस्था आहे आज? हवा प्रदूषणाची काय अवस्था आहे तिथे? तर आपलं राजधानी आहे आणि इतके सुंदर रस्ते आहेत, पण लोक तर पॉयझन सॉस घेत आहेत ना, स्लो पॉयझनिंगच होते ना त्यांची. तर तुम्ही आपल्या भारताच्या राजधानीला जर वाचवू शकत नाहीये तर ह्या छोट्या नाशिकला कसं वाचवणार आहे? तर मला वाटतं की आपल्या नाशिकच्याच लोकांनी पुढाकार घ्यायला हवं, जास्त लोकांनी रस्त्यावर यायला हवं आणि आपल्या नाशिकला हरित नाशिक बनवण्यासाठी आणि झाडं पहिल्यांदा वाचवायची आहेत आणि मग त्याच्यात झाडं लावायची आहेत. पहिल्यांदा आपल्याला जी आपली हेरिटेज ट्रीज आहेत जुनी, त्यांना वाचवणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. नाशिकला दिल्लीसारखं प्रदूषित होण्यापासून वाचवावं हीच विनंती. विकास म्हणजे काय? फक्त सिमेंटचे मोठे मोठे रस्ते आणि खूप साऱ्या सुविधा, मोठमोठ्या बिल्डिंग्स असूही शकतं, पण आम्हाला फक्त तेवढंच नको आहे. आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी आलो आहोत. झाडं जी ऑक्सिजन देतात, आम्हाला ऑक्सिजन हवा आहे, आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर्स नको आहेत. सो ही एक नम्र विनंती आहे, विकास करा. आम्हीही विकासाच्या सपोर्टमध्ये आहोत, पण प्लीज झाडांना जगवून विकास करा.